नमस्कार सातारकर. तुमचे पण केस ड्राय, वेव्ही किंवा मॅनेज न होणारे झालेत का? आणि तुम्हालाही असा स्मूथ, स्ट्रेट, शायनी लुक हवा आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आमच्याकडे प्रियांका मॅडम कोरेगाव वरून खास आमची रील बघून आल्या होत्या. त्या दरवर्षी ट्रीटमेंट करतात आणि यावेळी त्यांनी आमची ॲक्वा गोल्ड ट्रीटमेंटची रील पाहिली होती, म्हणून त्या स्पेसिफिकली हे ट्रीटमेंट करायला आल्या. त्यांचे केस हलकेसे वेव्ही आणि ड्राय होते. फ्रंटला जास्ती कर्ली बेबी हेअर होते, जे त्यांना अजिबात आवडत नव्हते. त्यांना एक क्लीन, स्ट्रेट आणि मॅनेजेबल लुक हवा होता. त्यासाठी आम्ही सर्वात आधी क्लॅरिफाईंग शॅम्पूने 2 वेळा वॉश घेतला, जेणेकरून हेअर्सचे क्युटिकल ओपन होतील. त्यानंतर ब्लास्ट ड्राय केला आणि नंतर सेक्शन बाय सेक्शन डॅब डॅब टेक्निकने क्रीम ऍप्लिकेशन केलं. हा स्टेप खूप इम्पॉर्टंट असतो. 45 मिनिटं प्रोडक्ट ठेवून 70 ते 80% रिन्स केलं. पुन्हा प्रॉपर ब्लो ड्राय करून आयनिंग केलं. फायनल वॉश नंतर रिझल्ट असा होता की त्यांचे केस एकदम स्मूथ, शायनी, सिल्की आणि परफेक्टली स्ट्रेट झाले. मॅडम खूप खुश झाल्या, कारण त्यांना एक्झॅक्टली हवा तसाच लुक मिळाला. त्यानंतर सुशांत सर महागाववरून आले होते. ते आमचे रेग्युलर कस्टमर आहेत. त्यांचे केस नॅचरली कर्ली आणि खूप डेन्स होते, पण त्यांना स्ट्रेट लुक हवा होता, कारण कर्ली लुक त्यांना सूट होत नव्हता. त्यामुळे आम्ही त्यांना हेअर बोटॉक्स ट्रीटमेंट सजेस्ट केलं. या ट्रीटमेंटमध्ये डॅमेज हेअर रिपेअर होतात आणि प्रोटीन दिलं जातं. त्यामुळे केस हेल्दी, स्मूथ दिसतात. त्यांच्या केसांच्या एंड्सला थोडा डॅमेज होतो, त्यामुळे ही ट्रीटमेंट परफेक्ट होती. आम्ही आधी प्रॉपर वॉश घेतला, मग ट्रीटमेंट क्रीम अप्लाय केली, रिन्स करून पुन्हा ब्लो ड्राय केलं आणि आयनिंग केलं. फायनल वॉश नंतर त्यांचे केस एकदम सॉफ्ट, शायनी आणि नॅचरली स्ट्रेट दिसत होते आणि हा लुक त्यांच्यावर खूपच सूट झाला. सर पण खूप खुश झाले. आणि शेवटी योगिता मॅडम राजवाड्यावरून आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्या कलर कन्सल्टेशनसाठी आल्या होत्या, पण त्यांच्या केसांना खालून खूप डॅमेज झालं होतं आणि त्यांनी जवळपास 1 वर्ष हेअरकट केला नव्हता. त्यामुळे आम्ही सर्वात आधी त्यांचा डॅमेज रिमूव्ह करण्यासाठी प्रॉपर हेअरकट सजेस्ट केला. आम्ही त्यांना नीट स्ट्रेट कट करून दिला, ज्यामुळे त्यांचे केस लगेच हेल्दी, क्लीन आणि मॅनेजेबल दिसायला लागले. आता पुढच्या स्टेपला त्या ट्रीटमेंट आणि कलर करणार आहेत, पण आम्ही त्यांना स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करायला सांगितली, जेणेकरून फ्युचर डॅमेज अवॉइड होईल. तर सातारकर, तुम्हालाही असा स्मूथ, शायनी, मॅनेजेबल हेअर ट्रान्सफॉर्मेशन हवा असेल तर आजच आमच्या सलूनला व्हिजिट करा. थँक्यू.